अशा तर तीन? व्हिगन फूड म्हटलं की पहिला प्रश्न असतो मी B12 कसा मॅच करायचा. पण असं नाहीये, आपल्याला प्लांट सोर्सेस मधनं सुद्धा आपण B12 मॅच करू शकतो. ओके. तर सोर्सेस आपण कोकोनट मिल्क सांगतो, हो. अल्मंड मिल्क सांगतो बरोबर. किंवा स्प्राउट्स सांगतो आपण, उकडलेली कडधान्य सांगतो. फ्रुट्स असे आहेत की त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला काही B12 मिळू शकतं. ओके. तर आपण असं मॅच करू शकतो. आता प्रोटीन हे खूप आहे की सध्या माझं प्रोटीन कसं मॅच करायचं. हो. तर त्यासाठी तुम्हाला काही वेगळं ॲनिमल फूड घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही 1 वाटी मखाना घेऊ शकता ओके. किंवा भाजलेले फुटाणे आहेत. हो. भाजलेले फुटाणे जरी तुम्ही 1 मुठभर जरी खाल्लं तर तुमचंही प्रोटीन छान, तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन 1 वाटी फुटाण्यामध्ये मिळू शकतं भाजलेल्या. हो. किंवा अर्धी वाटी मखाना खाल्लं तर त्याच्यात 9 ग्रॅम प्रोटीन मिळतं तुम्हाला. बर. किंवा 1 वाटी स्प्राउटची खाल्ली तिथे तुमचं 10 ग्रॅम होतं. ओके. आणि असं प्रोटीन प्रत्येकाला सेम नसतं. प्रत्येक आता सिडेंटरी लाईफस्टाईल बरोबर. त्याच्यामध्ये प्रोटीन तुम्हाला कमी लागतं, कारण ते यूज पण झालं पाहिजे प्रोटीन. बरोबर. बरोबर. आपण आपल्या हाईटनुसार किंवा वेटनुसार जेवढं आपण प्रोटीन घेतोय ते यूज झालं पाहिजे. अगदी. नाही यूज झालं तर तिथे तुम्हाला किडनीला प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर. म्हणून जेवढं आपल्याला प्लांट बेसमधनं प्रोटीन घ्यायचं आहे किंवा ते डायजेस्ट होणं खूप गरजेचं आहे. ओके. ऍब्सॉर्प्शन आपण थायरॉइड पेशंटमध्ये म्हणतो की ऍब्सॉर्प्शन आपण आधी वाढवतो.